आपल्याला सगळ्यांना कल्पना असेल की क्लब कान्सेन ही लॉकडाऊनच्या अगोदर आम्ही एक चालू केलेली संकल्पना होती. जाहीर कार्यक्रम त्यामध्ये करत होतो, परंतु लॉकडाऊन नंतर त्याची आर्थिक गणितं आणि लोकांचे येण्याचे प्रमाण हे इतक्या कमी लेवलला आलं की आम्हाला ते कार्यक्रम स्पॉन्सर करणं किंवा स्पॉन्सरकडे जाणं शक्य होत नव्हतं. आणि शेवटी असं ठरलं की साधारण 4 वर्षापासून आमचे विद्यार्थी त्यांच्या घरी हाऊस कॉन्सर्ट करावी. प्रत्येकाची घरं एवढी मोठी नाही आहेत, पण घरामध्ये आणि मनामध्ये जागा असेल तर अशा कॉन्सर्ट्स चांगल्या पद्धतीने होतात. हे पागे यांनी दाखवून दिलं. अनिल पटवर्धनांच्याकडे आमची कॉन्सर्ट झाली आहे. नंतर मला असं वाटतं केंद्रांनी त्यांच्या अलंकार पोलीस चौकीच्या समोर जो सभागृह आहे त्याच्यात केलेली. तर अशा वेगवेगळ्या पद्धतीने शास्त्रीय संगीतात काही रचना वेगळ्या ऐकायला मिळाव्यात यासाठी हा प्रयत्न असतो. मात्र आता फक्त विद्यार्थ्यांपुरता हे आम्ही मर्यादित क्षेत्र ठेवलं. मला अजूनही काही लोकांचे फोन येतात किंवा विचारणं होते की आम्हाला क्लब कान्सेनचं मेंबर होता येईल का. तर आता मेंबर न होता तुम्ही जर तुमच्या परिचितांकडे एखादं काही या कार्यक्रमाबद्दलचं काही माहिती मिळाली किंवा आम्ही ज्याला आपण म्हणू की मी दर महिन्याला एक माझ्या रचनेवर वर्कशॉप घेत असतो. मी 100हून अधिक सुगम रचना आणि क्लासिकलमधल्या रचना संगीतबद्ध केल्या आहेत. त्याच्यावर भाष्य करण्याचं एक काम आणि त्याच्याबरोबर ते समजावून सांगण्याचं आणि शिकवण्याचं असं दुहेरी काम आम्ही वर्कशॉपमध्ये ऑनलाईन वर्कशॉपमध्ये करतो. ऑनलाईन वर्कशॉपसाठी जर कोणाला इंटरेस्ट असेल तर तुम्ही नक्की पाग्यांच्याकडे चौकशी करा. आपल्याला नक्की ऐकायला मिळतील. काही रचना या प्रकाशित झालेल्या आहेत. मगाशी प्रज्ञा देशपांडेंच्या आवाजात राधाजी नावाची एक CD प्रकाशित झालेली आहे. त्याचप्रमाणे या 2 महिन्यापूर्वी आषाढी एकादशीच्या निमित्ताने आम्ही एक खूप मोठं प्रोजेक्ट केलेलं होतं. रघुनंदन पणशीकर, शौनक अभिषेकी, त्याचप्रमाणे सावनी शेंडे आणि राधिका तामणकर यांच्या आवाजात एक अल्बम आम्ही प्रकाशित केला आहे. तर असे तुम्ही जर ऐकलेत तर तुम्हाला या गोष्टीची सत्यता लक्षात येईल. आणि आजच्या कार्यक्रमात पागे कुटुंबियांनी या ठिकाणी खूप आम्हाला चांगलं सहकार्य केलं. याबद्दल त्यांचे मनापासून पुन्हा एकदा आभार मानतो. मी हा कार्यक्रम इथे संपलेला आहे असं जाहीर करून बरं हां.